कला भारती आर्ट ऑफ टीचिंग मध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण एक वेगळी माहिती आणि वेगळ्या माहितीच्या संदर्भातले अनेक असणारे जे वेगवेगळे पैलू आहेत त्या पैलूच्या संदर्भातली आपण चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की बीएड आणि डीएड झालेले जे काही विद्यार्थी असतील अशा सर्व विद्यार्थ्यांना किमान टीईटी असेल किंवा सीटेट असेल या दोन्ही परीक्षापैकी किमान एक परीक्षा पास होणं अपेक्षित आहे. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला महाराष्ट्र स्तरावर जर सेवेमध्ये गव्हर्नमेंट सेवेमध्ये जायचं असेल तर किमान टीईटी आणि गव्हर्नमेंट सेवेमध्ये सेंट्रलाइज किंवा पूर्ण भारतभर जर जॉब करायचा असेल तर सीटीईटी या दोन परीक्षा किमान क्वालिफाय होणं गरजेचं आहे. याच परीक्षेला घेऊन अनेक संदर्भातले अनेक जे काही वेगवेगळ्या बाजू आहेत किंवा याचा अभ्यास कसा करायचा किंवा याची तंत्रे कोणती आहेत किंवा कोणत्या गोष्टी आपण प्राधान्यक्रमाने पुढे न्यायला हव्यात किंवा ज्याचा विचार करायला हवा अशा सगळ्या संदर्भातली माहिती जी आहे ती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. शिवाय विद्यार्थी मित्रांनो बीएडच्या संदर्भातले एंट्रन्स एक्झाम जे आहे ते कधी सुरू होणार आहे या संदर्भात सुद्धा आपण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. मात्र ही ट्रिक्स जे आहे किंवा टिप्स जे आहे त्या पाहण्या अगोदर एक विनंती आहे, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही माझं चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया करून लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ही माहिती पाठवा. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सीटेट असेल किंवा टीईटी असेल किमान क्वालिफाय होण्यासाठी ही परीक्षा देणं अपेक्षित आहे जेणेकरून आपण पुढच्या सेवेमध्ये जाऊ शकतो. यामध्ये पास आणि नापास ही कन्सेप्ट असत नाही. किमान क्वालिफाय आणि नॉन क्वालिफाय त्याचा जो काही मार्कांचा क्रायटेरिया आहे तो आपल्याला पूर्ण करणं त्या ठिकाणी अपेक्षित आहे. एनईपी मध्ये सुद्धा हा संदर्भ दिलेला आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये की जर टीईटी नसेल किंवा सीटेट नसेल तर तुम्हाला यापुढे गव्हर्नमेंट जॉब जो आहे तो त्या ठिकाणी मिळू शकत नाही. इतर प्रायव्हेट ठिकाणी तुम्ही जॉब करू शकता. विद्यार्थी मित्रांनो ही परीक्षा क्रॅक करण्यासाठी काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आपल्याला लक्षात घेणं या ठिकाणी अपेक्षित आहे. तुम्ही मराठीमधून जर तुम्हाला द्यायची असेल तर टीईटीला प्राधान्य त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे. इतर लँग्वेजमधून जर इंग्लिश आणि मराठी किंवा इतर लँग्वेजमधून द्यायची असेल तर सीटेट जी आहे ती त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे. किमान 20 भाषांमध्ये सेंट्रलाइज ज्या काही टीईटी आहे किंवा सीटेट आहे ते या 20 भाषांमध्ये त्या ठिकाणी होत असतात. त्यामुळे वेगवेगळ्या भाषा कोणकोणत्या आहेत हे सुद्धा आपल्याला त्या संबंधित वेबसाईटवर जाऊन माहिती घेणं अपेक्षित आहे. विद्यार्थी मित्रांनो थोडासा गोंधळ जो विद्यार्थ्यांचा होतो तो असाही होतो की आपण ज्या लँग्वेज निवडतो त्या लँग्वेज ह्या अभ्यासाच्या लँग्वेज असतात. शिवाय ज्या लँग्वेजमध्ये तुम्हाला परीक्षा द्यायची आहे ती लँग्वेजचा प्रकार किंवा ती वेगळी असते. तुम्हाला ज्या भाषेमध्ये परीक्षा द्यायची आहे ती लँग्वेज वेगळी, ती भाषा वेगळी, ते माध्यम वेगळं आणि ज्या दोन लँग्वेज तुम्हाला निवड करायच्या आहेत त्या तुम्हाला अभ्यासासाठी निवड करायचे आहे, लँग्वेज फर्स्ट आणि लँग्वेज सेकंड. त्यामुळे दोन्ही माध्यम आणि लँग्वेज याच्यामध्ये कन्फ्युजन त्या ठिकाणी होतं कामा नये. अनेक विद्यार्थी जे नवोदित आहे नवीन आहे अशांचा हा गोंधळ त्या ठिकाणी होत असतो. आता एक गोष्ट लक्षात घ्या की जर आपण पेपर 1 किंवा पेपर 2 असे दोन्ही पेपर दिलेले असेल, खरं तर जर आपण विचार केला तर पेपर 1 जो आहे तो डीएड या विद्यार्थ्यांसाठी त्या ठिकाणी देता येतो 1 ते 6 आणि नुकताच एक सुप्रीम हायकोर्टाने एक निर्णय दिलेला आहे की बीएडचे जे विद्यार्थी आहे आता ते प्रायमरीला जाऊ शकणार नाही. त्यामुळे 1 ते 6 या स्तरासाठी अर्थात पेपर 1 साठी आता हा मोठा समूह जो आहे तो त्या ठिकाणी पात्र नसणार आहे. कारण अशा विद्यार्थ्यांसाठी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक हे दोन्ही स्तर त्या ठिकाणी उपलब्ध असतात. शिवाय पेपर 2 जे आहे ते सुद्धा या ठिकाणी देता येऊ शकतात. हा महत्वाचा भाग. मात्र पेपर 1 साठी या ठिकाणी नक्कीच अडचण जी आहे ती या ठिकाणी उद्भवलेली आहे. आता पेपर 1 साठी जर आपण विचार केला तर लँग्वेज 1 आणि 2 आपण निवडलेली आहे. त्यामध्ये बालमानसशास्त्र 1 आहे आणि सगळ्यात महत्वाचं की मॅथ आणि एन्व्हायरमेंटल सायन्स जे आहे त्या दोन्ही विषयापैकी आपल्याला अभ्यास करावा लागतो. लँग्वेज 2चा आपण विचार केला तर लँग्वेज भाषा 2चा आपण विचार केला तर भाषा 1 आणि भाषा 2 ही कंपल्सरी आहे. कोणती निवडायची ही आपल्याला 20 भाषांपैकी आपल्याला त्या ठिकाणी निवडू शकतो. ह्या सगळ्या प्रोसेसमधून तुम्ही गेलेला आहात आणि मॅथ असेल तर मॅथ, सायन्स असेल तर सायन्स आणि सगळ्यात महत्वाचं की सोशल सायन्स. 150 गुणांची ही परीक्षा असते. प्रत्येकी 1 मार्क त्या ठिकाणी दिलेले असतात. वेगवेगळ्या प्रश्नांसाठी वेगवेगळे जे काही वेगवेगळे मुद्दे आहेत त्या वेगवेगळ्या मुद्द्यांसाठी त्यांची प्रश्न संख्या ही वेगवेगळी असते. आता अभ्यास करताना काही आपण गोष्टी ज्या आहेत त्या महत्वपूर्ण या ठिकाणी लक्षात घेणं अपेक्षित आहे. आता लँग्वेज 1 निवडलेली असेल, लँग्वेज 2 निवडलेली असेल, या संदर्भातली जी काही अभ्यासक्रमाची क्रमिक पुस्तकं असेल ती सगळी त्या ठिकाणी वाचणं गरजेचं आहे. आता ती वाचत असताना जेव्हा विद्यार्थी दशेमध्ये आपण प्रश्नही सोडत होतो, आपण त्याचा पॅरेग्राफही वाचत होतो, त्याचं ग्रामर असणारा त्याचं व्याकरणदृष्ट्या असणारा अभ्यासही आपण करत होतो. याचा अर्थ असा लँग्वेज 1 आणि लँग्वेज 2 साठी तुम्हाला कॉम्प्रिहेन्शन दृष्टीने विचार करणं गरजेचं आहे. सर्वसमावेशकपणे विचार करणं गरजेचं आहे की यामध्ये जे काही पॅरेग्राफ वाचताना त्याचा अर्थ कसा लागतो, त्याचे प्रश्नोत्तर कसे आहे, त्याचा व्याकरणदृष्ट्या संदर्भ कसा आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार जो आहे पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये त्या ठिकाणी करावा लागतो. दुसरा एक महत्त्वाचा भाग आहे की जर या परीक्षेला आपल्याला अपियर व्हावं लागेल किंवा पुढे जर जावं लागेल तर सगळ्यात महत्त्वाचं की अभ्यासक्रमाच्या ज्या काही थीम्स आहेत, आता थीम या अर्थाने मी म्हटलं की जो काही टीईटी किंवा सीटेटचा जो पॅटर्न आहे, जो अभ्यासाचा पॅटर्न आहे
त्या पॅटर्नमध्ये ज्या काही गोष्टी दिलेल्या आहेत त्याच्या थीम्स ज्या आहेत, त्याच्या संकल्पना ज्या आहेत त्या अगोदर समजून घेणं गरजेचं आहे की तिथे अपेक्षित नेमकं कसं असणार आहे, कोणतं असणार आहे. एकूण सर्व अभ्यासक्रमाचा विचार जो आहे तो त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. सगळ्यात एक महत्वाचं की अभ्यासाचं वेळापत्रक तयार केलं. असे अनेक विद्यार्थी आहेत विद्यार्थी मित्रांनो जे 10-10, 20-20 दिवस अभ्यास करून त्यांनी ही परीक्षा क्रॅक केलेल्या आहे. त्यामुळे किमान तयारीचं वेळापत्रक वेगळं, भलेही कमी दिवस असेल किंवा आपला एक प्रकारे रिपिटेशन्स करण्याचा कालावधी किंवा त्याचं वेळापत्रक वेगळं. कारण या गोष्टींसाठी किंवा या अभ्यासासाठी पुनरावृत्ती हा एक महत्वाचा भाग त्याच्यामध्ये आहे. प्रश्न जर बालमानसशास्त्राचे असतील तर किमान सर्व समावेशक शिक्षणाची संकल्पना कोणती आहे, विशेष गरजा असणाऱ्या बालकांची समस्या कोणत्या आहेत, विशेष गरजा असणारे बालकं कोणती आहेत, बुद्धिमत्तेचे सिद्धांत कोणते, बालमानसशास्त्राचे सिद्धांत कोणते, शिकवण्याचे सिद्धांत कोणते, शिवाय बुद्धिमत्ता सिद्धांत जे आहेत वेगवेगळे आहेत. हे सगळं मानसशास्त्रज्ञ जे आहेत वेगवेगळे त्यांनी वेगवेगळे हे संदर्भ त्या ठिकाणी दिलेले आहेत, संकल्पना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. शिवाय मूल्यमापन आहे आणि मानसशास्त्राच्या वेगवेगळ्या संकल्पना आहेत. किमान ह्या संकल्पना ज्या आहेत ते आपल्याला माहीत होणं गरजेचं आहे, याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही डीएड किंवा बीएड करता तेव्हा डीएडच्या स्तरावर छोट्या मुलांसाठीचं मानसशास्त्र आणि जर तुम्ही 6 ते म्हणजे 7वी ते 8वी पर्यंतचा विद्यार्थ्यांचा विचार करत असेल तर वयोगट वेगळा आहे, त्यांचं मानसशास्त्र वेगळं आहे. त्या स्तरावरचे काही पुस्तकं जे आहेत ती त्या ठिकाणी वाचणं गरजेचं आहे. याच पेपरमध्ये जर तुम्ही मॅथचा अभ्यास करत असेल तर किमान मॅथच्या संदर्भात नमुना प्रश्नपत्रिका कशी असते या संदर्भातली नेटवरून माहिती घेणं गरजेचं आहे. शेवटी मॅथला येणारे प्रश्न कसे आहेत हे समजून अगोदर घेणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला इतर ज्या गोष्टी त्या ठिकाणी कळतील. आता ज्या काही अध्यापन शास्त्रीय तुमच्या पद्धती आहेत, कदाचित डीएडला असतील किंवा बीएडला असतील, तर तुमच्या अध्यापनाच्या पद्धतीनुसार जर मॅथ तुमचा असेल तर एक प्रकारे शिकवताना आपण कोणकोणत्या गोष्टींचा त्या ठिकाणी विचार करतो ह्या संदर्भ त्या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. शिवाय मॅथमध्ये नकारार्थी प्रश्न फार वेगळे असतात आणि ते आपल्याला पॉझिटिव्ह पद्धतीने विचारलेले असतात. त्यामुळे तिथं गोंधळ जो आहे तो होण्याचा धोका असतो. त्यामुळे आपल्याला निगेटिव्ह प्रश्न विचारतानाची सवय जी आहे ती वेगवेगळ्या प्रश्नपत्रिकेमधून वेगवेगळ्या डेमोमधून आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त करू शकतात. आणि ही सगळे डेमो जे आहेत तुम्हाला सीटेटच्या किंवा वेगवेगळ्या वेबसाईटवर उपलब्ध होतील. त्यामुळे किमान ट्रिक्सचा त्या ठिकाणी तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे. ज्या काही मॉक टेस्ट आहे त्या मॉक टेस्ट सीटेटने उपलब्ध करून दिलेल्या आहे, कदाचित त्या वेगळ्या संदर्भात असू शकतात. त्यामुळे तुम्ही सीटेटच्या वेबसाईटवर जाऊन सुद्धा ही माहिती त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. जे विद्यार्थी एन्व्हायरमेंटचा विचार करतात पेपर 1 साठी त्यांनी सर्व पेपर एनसीईआरटीची पेपर जे आहेत किंवा पुस्तकं जे आहेत, क्रमिक पुस्तकं जी आहेत ती किमान वाचणं गरजेचं आहे. जे विद्यार्थी जॉग्राफीचे आहेत त्या जॉग्राफीच्या विद्यार्थ्यांनी क्रमिक पुस्तकं जी आहेत ती वाचणं गरजेचं आहे. कारण एन्व्हायरमेंटल सायन्स हा विषय असा आहे की एनसीईआरटीचे दिलेल्या पुस्तकांमध्ये आणि जॉग्राफीचे दिलेल्या पुस्तकांमधून संकल्पना एक प्रकारे निवडलेल्या असतात आणि त्या आधारानेच काही प्रश्न त्या ठिकाणी विचारलेले असतात. जर पेपर 2 साठी सोशल सायन्स असेल किंवा सायन्स असेल हे जर तुम्ही निवडलेलं असेल तर त्या इयत्तेचे समजा गृहीत धरा तर 1ली ते 6वीचे सर्व पुस्तकं किंवा 7वी ते 8वीचा जर आपण स्तराचा विचार केला तर ती सर्व पुस्तकं ह्या सगळ्या क्रमिक पुस्तकांमधून काही संदर्भ आशय हे वारंवार वाचण्यात येणं गरजेचं आहे. तरच आपल्याला कन्सेप्टिव्ह किंवा कंटेंट नॉलेज जे आहे हे आपल्याला त्या ठिकाणी कळू शकते. शिवाय विद्यार्थी मित्रांनो लँग्वेजच्या संदर्भात सुद्धा ही ट्रिक्स त्या ठिकाणी महत्वाची आहे की भाषा कौशल्याचे काही महत्वाच्या बाजू आहेत. मूलभूत व्याकरण असेल, वाचण्याची कला असेल, एकाच एक पॅरेग्राफमध्ये काही लपलेले प्रश्न असतील, एकाच एक पॅरेग्राफ हा कोणत्या संकल्पनेवर अवलंबून आहे, कोणत्या आशयावर अवलंबून आहे, कोणत्या विषयावर अवलंबून आहे, एक ब्रॉड दृष्टिकोन वाचताना सुद्धा हा लक्षात घेणं अपेक्षित आहे. त्यासाठी सिलेबस पहा, त्यासाठी निवडलेली लँग्वेज जी आहे ती निवडलेली लँग्वेज जी आहे विषयाच्या संदर्भात लँग्वेज 1 आणि 2 त्याच्या संदर्भातले जी काही क्रमिक पुस्तकं असतील वेगवेगळ्या स्टेट बोर्डची असतील ती त्या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. टीचिंग अप्रोच हा लँग्वेजमध्ये महत्वाचा आहे की तुम्ही टीचिंग अप्रोच कशा पद्धतीने ठेवता. बऱ्याच वेळेस आपल्याकडे पॉझिटिव्ह अप्रोच जे आहे टीचिंगमध्ये ते आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे डीएड आणि बीएड मध्ये ज्या काही अध्यापनाच्या पद्धती होत्या, ज्या टीचिंग अप्रोच होते त्या अप्रोच त्या ठिकाणी लक्षात घेणं अपेक्षित आहे. कविता वाचण्याचा संदर्भ, कविता वाचन, त्यामध्ये दिलेला अर्थ, कारण पोएमवर सुद्धा अनेक प्रश्न जे आहे त्या ठिकाणी येत असतात. लँग्वेज 2च्या संदर्भातले जर विचार केला तर आकलन क्षमता, एखादा पॅराग्राफ वेगळ्या अर्थाने त्या ठिकाणी दिलेला असतो, ते आकलन क्षमता ही ब्रॉडकास्ट करा, वेगळी वाढवण्याचा प्रयत्न करा. त्याचा अर्थ जो आहे तो कसा असेल वेगळ्या व्यापक दृष्टिकोनातून तो त्या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे. पॅरेग्राफ वारंवार वेगवेगळे पॅरेग्राफ त्या ठिकाणी वाचणं गरजेचं आहे. काही लपलेली प्रश्न, जसं मी सांगितलेलं की काही पॅरेग्राफमध्ये लपलेले प्रश्न असतात. बऱ्याच वेळेस आपण प्रश्नांमधले एखादा शब्द आणि पॅरेग्राफमधले एखादा शब्द आपण ग्राह्य धरतो आणि त्याच सिमिलर पद्धतीने लिहिण्याचा प्रयत्न करतो आणि तिथेच आपली फसवणूक होती. प्रत्येक वेळेस होती असं होणार नाही, परंतु नेमका प्रश्नाचा अर्थ कोणता आहे हे माहीत करून आपल्याला या सगळ्या परीक्षेला त्या ठिकाणी सामोरे जावं लागणार आहे. अनेक विद्यार्थी मला विचारतात की अनेक पुस्तकं जी आहेत ती कोणती वापरावीत. खरं तर विद्यार्थी मित्रांनो विचार करा
की विदर्भामध्ये मिळणारी वेगळी पुस्तकं आहेत, त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये मिळणारी वेगळी पुस्तकं आहे, मुंबई पुण्याचा विचार केला तर वेगळी पुस्तकं आहे. तुम्ही कोणत्याही पुस्तकांचा अभ्यास करा, मात्र हे सगळं अभ्यास करताना ती सिलेबसनुसार आहेत का, त्यामध्ये आशा आहेत का, किमान काही आयडिया यातून घेऊ शकतो का, हा संदर्भ या ठिकाणी महत्वाचा आहे. आणि या चॅनलवर टीईटी आणि सीटेटच्या संदर्भातले वेगवेगळे प्रश्न कसे असू शकतात, त्याचा पॅटर्न काय असू शकतो, या संदर्भातले काही व्हिडिओज आहेत ते मुद्दामून पाहणं गरजेचं आहे, जेणेकरून आपली आकलन क्षमता, आपली व्यापक बुद्धिमत्ता जी आहे त्या ठिकाणी थोडीशी सदृढ होऊ शकते, पुढे जाऊ शकते. कारण ह्या सगळ्या परीक्षा क्रॅक करण्यासाठी कॉन्फिडन्स, अभ्यास आणि एक प्रकारे ट्रिक्स या सगळ्या गोष्टींची गरज आहे. त्यामुळं कमी कालावधीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी जर आपण समजून घेतल्या असेल तर येणाऱ्या कालावधीमध्ये नक्कीच पासिंगचं प्रमाणपत्र जे आहे ते तुमच्या हातामध्ये असू शकतं. येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला शुभेच्छा. मात्र जाता जाता एक विनंती आहे विद्यार्थी मित्रांनो, ही सगळी माहिती, हा सगळा आशय तुमच्यासाठी आम्ही गोळा करीत असतो. त्यामुळे व्हिडिओला लाईक करणं, शेअर करणं आणि जर नवीन असाल तर सबस्क्राईब करणं आवश्यक आहे. तर चला तर पुन्हा एकदा नवीन आशयासह, नवीन माहितीसह मी तुमच्यासमोर येणार आहे. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.